नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्ती। सरळ सरळ भाग 72 मध्ये आपले स्वागत आहे। आपला आजचा विषय आंदोलन खांद्यावर बंदूक कुणाची असा आहे। हंगामों से सच कभी दबता नहीं जनाब, हंगामों से सच कभी दबता नहीं जनाब, हर शोर के पीछे इरादा भी देखा करो, हर शोर के पीछे इरादा भी देखा करो। देशभरात सध्याच्या आंदोलनाची सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे दिल्लीतील जंतर मंतर येथे 6 जून 2026 पासून 36 दिवस चाललेले विद्यार्थ्यांचे आंदोलन। या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांचे समर्थन मिळाले। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवस केलेल्या आमरण उपोषणामुळेही या आंदोलनाकडे देशाचे लक्ष वेधले गेले। नंतर सरकारची इच्छा नसतानाही वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनही संपले। या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची चित्रे देशभरात संताप व्यक्त करणारी ठरली। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावापर्यंत निषेध मोर्चे, धरणे, निदर्शने, निवेदने आणि अशा अनेक उपशाही मार्गांनी आंदोलनाचा विस्तार झाला होता। या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरण। दोषींवर गुन्हे दाखल झाले, चौकशी सुरू झाली, परीक्षा पुन्हा घेण्यात आली। दरम्यान देशभरात एकूण 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर अनेक विद्यार्थ्यांचा मानसिक तणावाचा प्रश्न कायम राहिला। या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी पुढे आली। आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत द्यावी अशी ही मागणी करण्यात आली आणि सरकारने त्या सर्व मागण्या मान्य केल्या। यापर्यंत सर्व काही लोकशाही व्यवस्थेतील संघर्षाचा भाग मानता येईल। मात्र आंदोलन जितके मोठे होत गेले तितकाच एक प्रश्न चर्चेत आला। हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांचे आहे का, की त्यामागे राजकीय हितसंबंध कार्यरत आहेत, असा हा प्रश्न होता। आज भारतात कोणतेही मोठे आंदोलन उभे राहिले की यामागे कोण आहे, पैसा कुठून येतो आहे, कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक चालवत आहे, असे प्रश्न हमखास उपस्थित होतात। काही वेळा हे प्रश्न रास्त असतात, तर काही वेळा मूळ प्रश्नांवर लक्ष विचलित करण्यासाठी ते विचारलेही जातात। त्यामुळे या चर्चेकडे संतुलित नजरेने पाहणे आवश्यक आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबत लाल बहादूर शास्त्री यांचे उदाहरण दिले जाते। रेल्वे मंत्री असताना रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी राजीनामा दिला होता, परंतु आजचा काळ हा वेगळा आहे। आता राजीनामे नैतिकतेपेक्षा राजकीय गणितावर अधिक अवलंबून असल्याचे चित्र दिसते। त्यामुळे सरकार राजीनामा देण्यास तयार नव्हते, तर विरोधक हा मुद्दा अधिकाधिक आक्रमकपणे पुढे नेत होते। दुसरीकडे आंदोलनामध्ये काही ठिकाणी हिंसाचार, दगडफेक, पोलिसांची झटपट आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले। या घटनांची चौकशी आणि जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, पण त्याच वेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचाही निष्पक्ष आढावा घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र कायद्याची चौकटी तितकीच आवश्यक आहे। भारतात यापूर्वी अनेक विद्यार्थी आंदोलने झाली, काहींनी समाज परिवर्तन घडवले, तर काहींना राजकीय दिशा मिळाली। त्यामुळे आजही प्रश्न तोच आहे, विद्यार्थी स्वतःच्या भविष्यासाठी लढत आहे की कोणाच्या राजकीय डावपेचाचा भाग बनत आहे। विद्यार्थी हे कोणत्याही परिवर्तनाचे केंद्रबिंदू असतात। इतिहासातील अनेक क्रांतींना विद्यार्थ्यांनी दिशा दिली, पण क्रांती आणि अराजकता यांच्यातील सीमारेषा फार पातळ असते। त्यामुळे सरकारनेही उशिरा का होईना संवादाचा मार्ग स्वीकारला आणि विद्यार्थ्यांनीही भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य दिले। लोकशाहीत आंदोलन आवश्यक आहे, पण आंदोलनामागील उद्देश त्याहून महत्त्वाचा असतो। आंदोलन संपले, मागण्या मान्य झाल्या आणि राजकीय श्रेय घेण्याची स्पर्धाही सुरू झाली, परंतु खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। विद्यार्थ्यांची ताकद ही देश बदलण्याची ऊर्जा ठरणार की राजकारणाचे साधन बनणार? युवकांच्या खांद्यावर हात ठेवणारे अनेक असतील, पण त्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवणारा कोण हे ओळखण्या इतपत विवेक विद्यार्थ्यांनी जपला तरच या आंदोलनाचे खरे यश मानावे लागेल। शेवटी या आशयाचा मला एक शेर आठवतो, सियासत अपने हिसाब से चेहरे बदलती रही, सियासत अपने हिसाब से चेहरे बदलती रही, वक्त ने मगर हर किरदार का सच बता दिया। जोश जरूरी है बदलाव के सफर में मगर, जोश जरूरी है बदलाव के सफर में मगर
होश साथ रहे तो ही मुकाम मिला करता है, होश साथ रहे तो ही मुकाम मिला करता है। नमस्कार।